हा स्टुडंट्स क्वेश्चन नंबर 9 मधील उरलेले क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 7 बघूयात. लेट y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 minus 9 raised to x upon 1 plus 9 raised to x. Therefore y is equal to cos inverse of 1 minus 9 रेस टू एक्स म्हणजेच काय, 9 म्हणजेच काय 3 स्क्वेअर असतो. 9 म्हणजे 3 स्क्वेअर आणि रेस टू काय इथे एक्स आहे अपॉन 1 प्लस 9 म्हणजे 3 स्क्वेअर रेस टू एक्स. देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस हा 3 स्क्वेअर रेस टू एक्स आहे. म्हणजेच आपल्याला माहीत आहे ए रेस टू यम रेस टू यन, हेच आपण असंही लिहू शकतो ए रेस टू यन रेस टू यम. म्हणजेच इथे आपण कसं लिहू शकतो 3 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 प्लस 3 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे लिहिण्यामागचं कारण असं, आपल्याला ज्यावेळी सबस्टिट्यूशन करायचं आहे ते नेमकं कशा जागेवरती करायचं. आपल्याला रिझल्ट काय माहीत आहे, कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे टॅन थीटा आपण कशा जागेवरती सबस्टिट्यूट करणार, 3 रेस टू एक्सच्या जागेवरती आपण टॅन थीटा सबस्टिट्यूट करणार. आता आपण पुट करू शकतो, पुट 3 रेस टू एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. दॅट इम्प्लाइज, आता थीटा काय येईल, दोन्ही बाजूला जर का आपण टॅन इनवर्स अप्लाय केला तर ह्या बाजूला टॅन इनवर्स अप्लाय केला तर काय होईल, टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स इज इक्वल टू, ह्या बाजूला टॅन इनवर्स अप्लाय केला तर टॅन इनवर्स ऑफ टॅन गेट कॅन्सल, इकडे राहील काय थीटा. म्हणजे थीटा इज इक्वल टू काय येईल, टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स येईल. देअरफॉर y इज इक्वल टू, म्हणजे जिथे जिथे इथे 3 रेस टू एक्स दिसतोय तिथे तिथे आपण काय पुट करूयात, टॅन थीटा पुट करूयात. देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3 रेस टू एक्स म्हणजे टॅन थीटा, आणि टॅन थीटाचा स्क्वेअर म्हणजेच टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. देअरफॉर y इज इक्वल टू, तुम्हाला सगळ्यांना रिझल्ट माहितीच आहे, कॉस 2 थीटा म्हणजेच काय असतो 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजेच कॉस इनवर्स ऑफ आतमध्ये काय येईल, कॉस 2 थीटा येईल. देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस गेट कॅन्सल, इथे राहील काय 2 थीटा. देअरफॉर y इज इक्वल टू 2 इंटू थीटा म्हणजेच काय आहे इथे, टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स, टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स म्हणजेच थीटा होता. आता आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊयात. ऑन डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy अपॉन dx इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, 2 बाहेर राहील, आणि टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेऊयात. डी बाय dx ऑफ tan inverse of 3 raised to x is equal to 2 बाहेर राहील, tan inverse of f of x, tan inverse of f of x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन 1 प्लस f of x स्क्वेअर इंटू f डॅश ऑफ x. म्हणजेच इथे डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन 1 प्लस f of x स्क्वेअर. f of x म्हणजे कोण आहे 3 रेस टू x, मग 3 रेस टू एक्सचा स्क्वेअर, 3 रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण होता इथे 3 रेस टू एक्स होता, इज इक्वल टू हा 2 न्यूमरेटरला मल्टिप्लाय करेल 2 अपॉन 1 प्लस 3 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इथे मी सांगितलेलं ए रेस टू एम रेस टू एन म्हणजेच काय ए रेस टू एन रेस टू एम, हेच आपण असंही लिहू शकतो 3चा स्क्वेअर रेस टू एक्स. 3 स्क्वेअर म्हणजेच किती असतो 9, म्हणजे इथे काय येईल 9 रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रेस टू एक्स काय येतोय 3 रेस टू एक्स इंटू लॉग 3, 3 रेस टू एक्स इंटू लॉग 3 इज इक्वल टू
म्हणजेच न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय करेल, इथे काय येईल 2 इंटू 3x इंटू log 3 upon 1 plus 9x, which is required differentiation of given function. आता क्वेश्चन नंबर 9 बघूयात. Let y is equal to sin inverse of 1 minus 25x square upon 1 plus 25x square. आपण याच्या आधी जे एक्झाम्पल बघितलं त्यासारखं सेम हे एक्झाम्पल आहे. ते y आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, इथे पण मगाशी जो रिझल्ट वापरलेला फंक्शनच्या जागेवरती तोच रिझल्ट आपल्याला वापरायचा आहे. ते सबस्टिट्यूशन करायचं आपल्याला. 1 मायनस 25x स्क्वेअर म्हणजेच 25x स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे, 25 कशाचा स्क्वेअर आहे, 5 स्क्वेअर, आणि x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, 5 स्क्वेअर इंटू x स्क्वेअर अपॉन 1 प्लस 25 म्हणजेच 5चा स्क्वेअर इंटू x स्क्वेअर. आणि तुम्हाला माहिती आहे a रेस टू m इंटू a b रेस टू m इज इक्वल टू a इंटू b ब्रॅकेट रेस टू m असतो. Therefore y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 5 स्क्वेअर इंटू x स्क्वेअर म्हणजेच 5x ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस 5x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे सबस्टिट्यूशन क्लिअर आहे, म्हणजेच 5xच्या जागेवरती आपण काय पुट करूयात, टॅन थीटा पुट करूयात. पुट 5x इज इक्वल टू टॅन थीटा. दॅट इम्प्लाइज 5x इज इक्वल टू, जर का आपण टॅन थीटा पुट केला तर थीटा इज इक्वल टू काय येईल, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5x. सबस्टिट्यूशन करूयात आपण. देअरफॉर y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 5xच्या जागेवरती आपण काय पुट केलं, टॅन थीटा, म्हणजेच टॅन थीटाचा स्क्वेअर, म्हणजेच काय असतो टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. देअरफॉर y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजेच काय असतो कॉस 2 थीटा, कॉस 2 थीटा. पण बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये कॉस आहे, म्हणजे आपल्याला कॉस 2 थीटाच्या जागेवरती अलाइड अँगल यूज करावं लागेल. आणि अलाइड अँगल यूज करून काय येईल मग रिझल्ट, साइन इनवर्स ऑफ कॉस 2 थीटा म्हणजेच साइन ऑफ π/2 मायनस 2 थीटा. देअरफॉर y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन गेट कॅन्सल, राहील काय π/2 मायनस 2 थीटा. आता थीटा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जे घ्यायचं आहे व्हायचं ते विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे, म्हणजे थीटाच्या जागेवरती थीटा इन टर्म्स ऑफ एक्स लिहावं लागेल आपल्याला. थीटा इज इक्वल टू थीटा इन टर्म्स ऑफ एक्स काय आहे, टॅन इनवर्स ऑफ 5x आहे. देअरफॉर y इज इक्वल टू π/2 मायनस हा 2 आहे तसं राहील, आणि ते थीटा इन टर्म्स ऑफ एक्स लिहूयात, म्हणजेच काय आलं तो टॅन इनवर्स ऑफ 5x. ऑन डिफरन्शिएटिंग, आता डेरिव्हेटिव्ह घेऊयात दोन्ही बाजूचं. ऑन डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy अपॉन dx इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 0 मायनस 2 इंटू d/dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ 5x इज इक्वल टू 0 मायनस ते मायनस येईल मायनस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ 5x, म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर, म्हणजेच एफ ऑफ एक्स काय येतं 5x. 5xचा स्क्वेअर म्हणजेच 5चा पण स्क्वेअर आणि एक्सचा पण
स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती येतोय 25 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण 5x इज इक्वल टू -2 इंटू 1 -2 आणि न्युमरेटरमध्ये कोण येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x. 5xचं डेरिव्हेटिव्ह काय येते 5 आणि हा -2 इंटू हा 5 जे डेरिव्हेटिव्ह 5xचं ते 5 इंटू -2 किती येतोय -10 अपॉन 1 प्लस 25x square which is required differentiation of given function. आता क्वेश्चन नंबर 11 बघूयात. Let y is equal to tan inverse of 2 into x raised to 5/2 upon 1 minus x raised to 5. आता इथे रिझल्ट कोणता वापरावा लागेल आतमध्ये tan 2 थीटाचा रिझल्ट वापरावा लागेल. म्हणजे tan थीटा कशा जागेवरती घ्यावा लागेल आपल्याला x raised to 5/2. वी नो दॅट तुम्हाला रिझल्ट माहीतच असेल. वी नो दॅट tan 2 थीटा is equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. म्हणजेच हा 2 आहे आणि x raised to 5/2 च्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल tan थीटा घ्यावा लागेल. आपण x raised to 5/2 च्या जागेवरती आपण tan थीटा घेऊयात. पुट x raised to 5/2 is equal to tan theta. That implies म्हणजे थीटा काय येईल थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x raised to 5/2 येईल. Therefore y becomes आता y च्या जागे y मध्ये आपण x raised to 5/2 च्या जागेवरती tan थीटा घेऊयात आणि लिहूयात y tan इनवर्स ऑफ 2 into tan theta upon 1 minus x raised to 5. x raised to 5 आहे x च्या जागेवरती आपण लिहूयात tan थीटा. आता इथे x raised to 5 काय येतोय ते आपण आधी सिम्प्लिफाय करूयात. पुट करायच्या ऐवजी मी इथे साईडला पुट चेक करतो. x raised to 5/2 इज इक्वल टू tan थीटा आहे बरोबर. म्हणजे जर का मी दोन्ही बाजूचं स्क्वेअरिंग केलं तर इथे tan स्क्वेअर थीटा येईल. स्क्वेअरिंग केल्यानंतर दोन्ही बाजूचं करणार आपण x raised to 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा येईल. पॉवरची पॉवर एकमेकाला काय करतात मल्टिप्लाय करतात. म्हणजे इथं 5/2 इंटू 2 2 टू गेट कॅन्सल. म्हणजे इथे राहील काय x raised to 5 इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा. म्हणजे x raised to 5 च्या जागेवरती आपण काय पुट करणार आहे tan स्क्वेअर थीटा पुट करणार आहे tan स्क्वेअर थीटा. Therefore y is equal to tan inverse of 2 tan theta upon 1 minus tan square theta म्हणजेच काय असतो tan 2 theta असतो tan 2 theta. Therefore y is equal to tan inverse of tan get cancel राहतो काय 2 theta. Therefore y is equal to 2 into theta म्हणजेच काय tan inverse of x raised to 5/2 tan inverse of x raised to 5/2. आता डेरिव्हेटिव्ह घेऊयात दोन्ही बाजूचं विथ रिस्पेक्ट टू x. ऑन डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy/dx इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे तो बाहेर ठेवूयात इंटू dy/dx ऑफ tan इनवर्स ऑफ x raised to 5/2. tan इनवर्स ऑफ f of x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं
वन अपॉन वन प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स. हा टू बाहेर ठेवूयात, डेरिव्हेटिव्ह घेऊयात. वन अपॉन वन प्लस एफ ऑफ एक्स इथे काय आहे, एक्स रेस टू 5/2 आणि एक्स रेस टू 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय, तो एक्स रेस टू 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच एक्स रेस टू 5 येतो. इथे काय लिहूयात, एक्स रेस टू 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. इथे एफ ऑफ एक्स कोण आहे, एक्स रेस टू 5/2. ओके, इज इक्वल टू, आता 2 इंटू 1 2 येईल, म्हणजे इकडे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5/2 काय येते, 5/2 इंटू एक्स रेस टू 5/2 मायनस 1. 5/2 मायनस 1 किती येतो, 3/2 येतो. एक्स रेस टू 3/2 इज इक्वल टू, आता हा 2 ह्या 2ला होईल कॅन्सल. न्युमरेटरमध्ये कोण राहील, 5 एक्स रेस टू 3/2 अपॉन 1 प्लस, सॉरी ते एक्स रेस टू 5 आहे, एक्स रेस टू 5 1 प्लस एक्स रेस टू 5 विच इज रिक्वायर्ड डिफरेन्शिएशन ऑफ गिवन फंक्शन.